नमस्कार कर्णिक साहेब. नमस्कार प्राध्यापक कुमार पंत. आपल्या लेखनासंबंधी मनमोकळेपणाने आपण थोडंसं बोलूया का? हो का नाही? कथा, कादंबरी, ललित लेखन इत्यादी वाङ्मय प्रकार तुम्ही समर्थपणे हाताळले. अलीकडे तुम्ही चांगल्या कविताही लिहिलेल्या आहेत. हो, गेल्या वर्षीच्या दिवाळी अंकामध्ये. तर तुमच्या या लेखनाला सुरुवात कधीपासून झाली? मी तसं पाहायला गेलं तर जवळजवळ 30-35 वर्षापूर्वी लिहायला लागलो. 1954 साली माझी पहिली कथा प्रसिद्ध झाली आणि तिथपासून अव्याहतपणे मी लिहितो आहे. त्या कथेचं नाव काय होतं पहिल्या? ती कथा अगदी आता आठवलं की हसू येतं. पवित्र पातक अशी एक कथा होती, म्हणजे एका कंडक्टरच्या जीवनावरची. आणि त्यावेळी असे आकर्षण असं की पवित्र पातक अशा तऱ्हेची सांकेतिक नावं. लेखनाच्या आरंभी पाठीवर थाप पडणं आवश्यक असतं. संवेदनक्षम वयामध्ये तुम्हाला कोणी प्रोत्साहन दिलं? हे आपलं विधान अगदी बरोबर आहे की त्या वयामध्ये किंवा उमलत्या वयामध्ये कुणीतरी आपल्याला शाबासकी द्यावी, आपलं ऐकून घ्यावं असं प्रत्येक लेखकाला वाटतं. तसं मलाही वाटत होतं. आणि मी त्या दृष्टीने भाग्यवान अशा अर्थाने की मी लिहायला लागलो आणि पहिल्या 5-6 महिन्यांच्या काळामध्येच मला पु ल देशपांडे, गोनी दांडेकर, शीना पेंडसे यासारखे अथिरथी महारथी मला भेटले. म्हणजे आपण लेखनाच्या माध्यमातून पहिलं पत्र मला पु ल देशपांड्यांचं आलं आणि त्यांनी माझ्या त्यावेळच्या लेखनाचं गुणवर्णन कौतुक केलं. नंतर गोनी दांडेकर, शीना पेंडसे असे. आणि त्यामुळे मी खूप प्रोत्साहित झालो आणि अधिक उत्साहाने लिहायला लागलो. म्हणजे तुमच्या लेखनामध्ये काहीतरी त्यांना वेगळेपणा जाणवलं असणार, नाही का? असं मला वाटतं. म्हणजे तुमच्या लेखनातून येणारा निसर्ग, मानवी जीवनाची उत्कटता. बरोबर आहे. तर कोकणच्या ह्या समृद्ध निसर्गाने आणि तिथल्या लोकजीवनाने तुमच्या लेखनाला कशी मदत केलेली आहे? चांगलं विचारलं कुमारपंत. कारण कोकण हा माझ्या अगदी हृदयातला, गाभ्यातला एक भाग आहे. आणि कोकणाबद्दल लिहिताना मी फार मनापासून लिहितो. किंबहुना कोकण हे माझ्या लिखाणातलं अगदी न पुसून जाणारं असं एक ठिकाण आहे. कोकणमधला निसर्ग, कोकणातली माणसं ही मी अगदी बालपणापासून पाहिली आणि उत्कटतेने पाहिली. आमच्याकडचा पाऊस कसा घोंघावत पाऊस येतो, कसा निसटता जातो, ही पावसाची, निसर्गाची विभ्रमे अनेक पाहिले. आणि मला असं वाटू लागलं की हे सगळं आपण लिहिलं पाहिजे. कारण मराठी वाङ्मयामध्ये तशा अर्थाने कोकण खऱ्या अर्थाने आलं नव्हतं. कोकणातली माणसं आली होती, पण कोकणातला निसर्ग कमी आला होता. आणि नकळतच मी निसर्गाचं वर्णन करू लागलो. त्यामुळे मी चेहरा असलेली झाडं म्हणून आपल्याला आठवत असेल, मी एक सत्यकथेमध्ये मालिका लिहिली होती आणि झाडांची व्यक्तिचित्र लिहिली होती. तिथपासून हे कोकण किती जिवंत वाटत होते. आजही ती सगळ्यांना आवडतात. त्यामुळे आपलं हे निरीक्षण बरोबर आहे. पूर्वसुरींचा काही प्रभाव होता का तुमच्यावर? पूर्वसुरींचा म्हणजे मी ज्यावेळी लिहायला लागलो त्या काळामध्ये मराठी कथाकार जे गोखले, भावे, माडगुळकर, आणखीन गाडगीळ ह्या कथाकारांचे खूप मोठ्या प्रमाणात ते लिहित होते. आणि आम्ही नवोदित लेखक त्यांच्या कथालेखनाने अतिशय भारावून जायचो. खूप असे दिपून गेल्यासारखं आमची अवस्था झाली होती. त्यातही व्यंकटेश माडगुळकर मला खूप जवळचे वाटले. कारण माडगुळकरांनी माणदेशातली जी व्यक्तिचित्र लिहिली, माणदेशातलं जे लोकजीवन लिहिलं, ते माझ्या दृष्टीने जवळजवळ माझ्या गावासारखंच होतं. त्यांच्याकडचा रामा मैलकुली किंवा बेरड किंवा रामोशी आणि आमच्याकडचे महार, चांभार, गाभित, कुळवाडी, भंडारी किंवा दशावतारात काम करणारे कलावंत, हे सगळे दारिद्र्याचा गाभा तोच, दारिद्र्याची पार्श्वभूमी तीच, माणसांचं जगणं तेच. त्यामुळे मला असं वाटलं की माडगुळकर खरोखरच मला लिहावंसं वाटावं असं लिहितात. आणि माडगुळकरांचं अनुकरण मी करत राहिलो. माझं पहिलं पुस्तक जे होतं कोकणी वस्ती, त्याचं नावच मुळी मालवणी मुलखातली माणसं असं होतं सुरुवातीला. म्हणजे माणदेशी माणसं याच्या अनुकरणात. मग माझ्यावर प्रभाव माडगुळकरांचा होता. लागेबांधेमध्ये सुद्धा हीच प्रेरणा असेल, नाही का? नाही, लागेबांधे हे पुस्तक अगदी आपण म्हणता ते बरोबर आहे. ते आत्मकथनात्मक, आत्मचरित्रात्मक पुस्तक आहेत. माझ्या जवळची माझी आई, माझे वडील, माझी भावंड, माझं घर, माझं गाव यावरचं ते पुस्तक आहे. आणि ते सुद्धा असंच समरसून मी लिहिलं त्यावेळी. त्यामुळे अजूनही ते ताजं वाटतं. तुम्हाला तुमच्या लेखनाची ही वाटचाल करताना म्हणजे खडतर परिस्थितीतून जावं लागलं, नाही का? थोडंसं प्रकाशनांचा मार्ग म्हणजे सहजासहजी काही उपलब्ध झाला हो, होता? ते त्यावेळी जास्त कठीण होतं प्रकाशक मिळणं. आज शासनानेच मुळी प्रकाशन व्यवस्था सुलभ केल्यामुळे नवोदितांसाठी आज तो प्रश्न तेवढ्या प्रमाणात राहिलेला नाही. परंतु माझ्या काळी 30-35 वर्षापूर्वी नव्या लेखकाला प्रकाशक मिळणं ही अतिशय कठीण गोष्ट होती आणि मलाही ती कठीण होती. मी माझं पहिलं पुस्तक ज्यावेळी कोकणी वस्ती निघालं,
तत्पूर्वी त्याच्यातले 15-16 कथा व्यक्तिचित्र मी लिहिली होती आलमगीर नावाच्या साप्ताहिकातून. आणि मालवणला साहित्य संमेलन त्यावेळी भरलं 1958 साली. त्यावेळी अनिल त्याचे अध्यक्ष होते, आरा देशपांडे. तर मला असं वाटलं की मालवण हे माझं गाव, जवळजवळ माझं गाव कणकवली आणि मालवण म्हणजे जवळजवळ एकच मुलूक. मला असं वाटलं की ह्या मालवणच्या साहित्य संमेलनामध्ये हे माझ्या गावातच भरणारं साहित्य संमेलन आहे, तर इथे पुस्तक माझं निघालं पाहिजे पहिलं. म्हणून मी सर्व महाराष्ट्रातल्या जवळजवळ नामवंत प्रकाशकांना पत्र लिहिली, पण एकानेही मला प्रतिसाद दिला नाही. सगळ्यांनी नकार दिला की हे पुस्तक तुमचं आम्ही काढू शकत नाही. म्हणून पु ल देशपांडे यांचीच पुन्हा मी मार्गदर्शन घेतलं आणि ते म्हणाले की तुझ्या खर्चाने काढ, जर तू चांगला लेखक असशील तर तू टिकशील, जर वाईट लेखक असशील त्या पहिल्या पुस्तकातच तुझा अंत होईल. आणि मी ते धाडस केलं आणि माझ्या खर्चाने माझं पहिलं पुस्तक मी त्यावेळी काढलं. आणि मला आता सांगायला आपल्याला आनंद वाटतो की ते पुस्तकाने मला खूप चांगलं यश दिलं आणि नंतर त्या पुस्तकातून मी लेखक म्हणून उभा राहिलो. साहित्यिकाला जीवनात साहित्याच्या आवडीशिवाय अन्य कलांचाही थोडाफार असा अनुबंध पाहिजे. मला असं वाचल्याचं आठवतं की आपल्याला कोल्हापूरच्या मुक्कामात वगैरे मोठी माणसं भेटली, म्हणजे गोविंदराव टेंब्यासारखी. तर अशी काही माणसं तुमच्या जी स्मरणात राहिलेली सांगता येतील का त्या काळातली? अगदीच सांगतो तुम्हाला. माझ्या बालवयामध्ये पहिले मला भेटले लेखक म्हणून मी ज्यांना पाहिलं ते साने गुरुजी. 1946 साली ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते आणि असे ते कोकणात आले, आमच्या गावी आले. आणि श्यामची आई, अर्थातच तुम्ही काय आम्ही काय, श्यामची आई आणि साने गुरुजींच्या त्यावेळच्या कथा यांनी मोहून गेलेले लोक. आणि श्यामची आईचा लेखक आपल्या गावामध्ये आला, तो पाहायला मिळावा म्हणून मी खूप धडपड केली आणि मला पाहायला मिळाले. आणि नंतरच्या कळत्या वयामध्ये मी कोल्हापूरला ज्यावेळी नोकरीसाठी गेलो त्यावेळी मला राहायला जी जागा मिळाली ती सुद्धा एका मोठ्या लेखकाच्या राहण्याने पुनीत झालेली. ते म्हणजे माधव जुलियन. माधव जुलियन ज्या घरात राहत होते तिथं मला गोविंदराव टेंब्यांच्या मालकीचं घर होते. आणि गोविंदराव टेंबे त्यावेळी अखेरचे त्यांचं पर्व होतं, संध्या पर्व होतं, परंतु खूप त्या जुन्या आठवणी सांगायची. कथा लेखक त्यांनी चांगली पुस्तकं मला वाचायला दिली, इंग्रजी लेखकांची आणि मराठी लेखकांच्या काही कथा चांगल्या सांगितल्या. आणि गोविंदराव टेंब्यांचा माझ्यावर त्या काळामध्ये प्रभाव होता. आणि नंतर पेंडसे, दांडेकर, पु ल ही नंतरच्या 2-3-4 वर्षानंतर. पण हा एक योगायोग म्हणायला पाहिजे की राहायला घर मिळणं ते सुद्धा माधव जुलियनच्या वास्तव्याने पुनीत झालं. आणि गोविंदराव टेंब्यांसारखा एक तर रसिक आणि मोठा लेखक, कलावंत तुमच्या सहवासात येणं हा एक योगायोगाचा किंवा नियतीचा भाग म्हणायला पाहिजे. तो आला खरा. कर्णिक साहेब, नवकथेच्या वळणावर तुम्ही कथा लिहिली, तर तुमच्या पिढीतले आणखी कोण कथालेखक त्या काळामध्ये होते? त्यावेळी माझ्याबरोबर विजया राजाध्यक्ष, शंकर पाटील, दमा मिराजदार किंवा उद्धव शेळके, पानवलकर हे सगळे लेखक माझ्या आगेमागे, म्हणजे माझ्यानंतरच थोड्या माझ्या आधीच्या काही काळामध्ये, पण आम्ही जवळजवळ एकदमच वाढलो म्हणायला हरकत नाही. आणि या सर्वांच्यावर ह्या नवकथाकारांचा, गोखले, भावे, माडगुळकर आणि गाडगीळ यांचा कमी अधिक प्रमाणात पगडा त्या पहिल्या काळामध्ये होता. त्यामुळे ही सर्वांची वाटचाल आमची एकदमच होत होती. म्हणजे तुमच्या या लेखनाच्या वाढीला त्यावेळच्या वाङ्मयीन नियतकालिकांनी कसा हातभार लावला? खूप हातभार लावला. त्यावेळी अतिशय उत्तमोत्तम वाङ्मयीन नियतकालिकं होती. सत्यकथा त्यावेळी अतिशय बहरामध्ये होती. दीपावली नावाचं मासिक होतं, वीणा नावाचं मासिक होतं. नंतर पुण्याहून हंस, किर्लोस्कर किंवा वाङ्मय शोभा ही सर्व मासिकं, मुंबईला वसंत त्यावेळी, ही सर्व मासिकं उत्तमोत्तम वाङ्मय किंबहुना माझ्या पिढीचे जवळजवळ 20-25 कथा लेखक या सर्व मासिकातून, वसुधा नावाचं मासिक त्यावेळी होतं, विजय तेंडुलकर ते संपादित असत, तर त्यांनीसुद्धा हमीद दलवाई किंवा पानवलकर, विजयाबाई, मी, अंबिका सोनटक अनेकांना त्यावेळी ही मासिकं उपलब्ध होती. आणि माझ्या आधीच्या पिढीचे लोक जे होते, माडगुळकर, भावे किंवा गोखले यांना जी सुविधा उपलब्ध नव्हती ती आम्हाला होती. कारण त्यावेळी अभिरुची नावाचं एकच मासिक गोखले आणि माडगुळकरांना उपलब्ध होतं, खऱ्या अर्थाने वाङ्मयीन असं. पण आम्हाला ही सगळी मासिकं उपलब्ध होती आणि त्यातून आम्ही वाढलो. म्हणजे हा कथेच्या बहराचा काळ म्हणता येईल, नाही का? अगदी बरोबर आहे. 1945-44 ही कथा सुरू झाली, ती सरळपणे 15 वर्ष वाढली आणि 60 ते 70 किंवा 55 ते 70 हा 15 वर्षांचा काळ मराठी कथेच्या विकासाच्या दृष्टीने, वाढीच्या दृष्टीने, गुणवत्तेच्या दृष्टीने अतिशय श्रीमंत असा काळ होता. अनेक प्रकारचं लेखन तुम्ही केलं, पण तुम्हाला कोणती भूमिका तुमची आवडेल? म्हणजे कथा, कादंबरी हे तुम्ही दोन्ही प्रकार? मी सुरुवातीला कथा लेखक म्हणूनच प्रस्थापित झालो. मी खूप कथा लिहिल्या.
एकेकाळी तर मी दिवाळी अंकातून डझनावारी म्हणता येईल अशा कथा लिहिल्या आहेत. त्याची थोडीशी चेष्टाही आमच्या मित्रांनी केली. परंतु अशा कथा लिहिल्या त्यामुळेच कथासंग्रह झाला आणि त्यावेळी लिहिण्याचा जो बहर असतो माणसाचा, जसं एखाद्या झाडाला एकाच वेळी खूप मोहर येतो, तसं एखाद्या लेखकाच्या आयुष्यामध्ये असा कालखंड येतो की त्यावेळी तो खूप झपाटल्यासारखा लिहितो. तसा एक काळ 10-15 वर्षांचा प्रत्येक लेखकाच्या आयुष्यात येतो, तो माझ्याही येऊन गेला. त्यावेळी मी खूप कथा लिहिल्या. नंतर मग मला असं वाटलं की मी कथा लिहितोच आहे, तर आपण कादंबरी का लिहू नये? आणि 1963-64च्या मानाने मुंबईच्या मॅजेस्टिक प्रकाशनाने एक कादंबरी स्पर्धा जाहीर केली होती. त्यामध्ये मी, जयवंत दळवी, श्रीजत जोशी यांच्या कादंबऱ्यांना बक्षिसे मिळाली. जयवंत दळवींची चक्र कादंबरी त्या स्पर्धेमध्ये आली आणि जयवंत दळवी त्यानंतर कादंबरी लिहायला लागले. माझी देवकी कादंबरी त्या स्पर्धेमध्ये तिने पारितोषिक मिळालं. त्यानंतर मी दुसरी कादंबरी लिहिली. श्रीजत जोशींनी सुद्धा यात्रा नावाची कादंबरी त्यावेळी पहिल्यांदा लिहिली. आम्ही सगळे कथालेखक मूळचे आणि ह्या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही कादंबऱ्या लिहिल्या. आणि मग कादंबरीचा जो एक आवाका आहे कुमारपंत, तो असा आहे की कादंबरी लिहिताना एक क्रिएशनचं, निर्मितीचं एक वेगळं सुख लाभतं की मोठा तुम्ही आवाका घेता, मोठी कथावस्तू घेता, अनेक पात्रांचं त्याच्यामध्ये आगमन होतं, अनेक पात्र त्यातून निघून जातात आणि अनेक प्रसंग तुम्ही निर्माण करता. त्यामुळे कथेमध्ये एका औरस चौरस आकृतीबंधामध्ये 3000 शब्दांच्या एक मर्यादेमध्ये तुम्ही जो एक जीवनानुभव देता, त्याहून कितीतरी व्यापक, सखोल असं जीवन दर्शन देण्यासाठी तुम्हाला कादंबरीचा एक कादंबरी उपयुक्त ठरते. आणि त्या दृष्टिकोनातून पहिली कादंबरी मी देवकी लिहिली, त्याचवेळी मला कळलं की मी कादंबरी लिहू शकेन. आणि खूप अशी कथाबीज जी कथेच्या स्वरूपात मुरली असती किंवा कथावस्तू होऊन त्याने कथा धारण केली असती, ती कादंबरीच्या स्वरूपात बाहेर आली. उदाहरणार्थ सूर्यफूल नावाची कादंबरी माझी आहे. ही खरं तर हिची लहानशी लघुकथा झाली असती, परंतु तो पांगळा विशू हा मला इतक्या अंगाने दिसायला लागला, त्याचं सगळं जीवन एवढं व्यापक दिसू लागलं की मला असं वाटलं की ह्याची व्यक्तिरेखा लिहिण्यासाठी मला कादंबरीच लिहायला पाहिजे. म्हणून कादंबरी वळलो आणि मग कादंबरी एकातून दुसरी अशा कादंबऱ्या लिहू लागलो. कोकणातून पुढे तुम्हाला अनेक ठिकाणी भ्रमंती करावी लागली, दुसरीकडे गेलात, मग मुंबईमध्ये तुम्ही राहिलात. तर तुमच्या अनुभव विश्वावर या बदलत्या महानगरीतील जे काही अनुभव तुमच्या लेखनामध्ये कसे काय तुम्हाला उपयुक्त ठरले? हे सुद्धा सांगण्यासारखं आहे. मी मुंबईला जो गेलो आणि राहायला लागलो, तोच एका झोपडपट्टीमध्ये. माहीमची खाडी कादंबरी जी माझी आहे, त्याच्याबद्दल मी अनेक वेळा लिहिलं आहे, बोललो पण आहे. पुन्हा इथे सांगतो की झोपडपट्टीत राहण्याचा एक तो नियतीचाच भाग. मला चांगली जागा नको होती असं नव्हतं, किंवा चांगली जागा माझ्याजवळ पैसे असते तर मी घेतली असती, परंतु राहायला जागा नव्हती, त्यामुळे मी झोपडपट्टीत राहिलो. आणि मला असं वाटलं की हे झोपडपट्टीतलं जे जगणं आहे माणसाचं, हे किती वेगळं आहे. ही मुंबई महानगरी एवढी श्रीमंत आहे, एवढी समृद्ध आहे. आपण नेपीएनसी रोडला किंवा नरिमन पॉईंटला गेल्यानंतर तिथलं एकंदर ऐश्वर्य पाहिलं तर मुंबईची बाहेरच्या माणसाला अशी एक कल्पना होते की मुंबई हे फार श्रीमंत शहर आहे. पण मुंबईच्या श्रीमंतीला हा जो एक गजकरणासारखा रोग जडलेला आहे दारिद्र्याचा, झोपडपट्टीचा, तोही किती वेगळा आहे, तिथलं जगणं किती वेगळं आहे. आणि मला असं वाटलं की जसं मी कोकण माझं लिहिलं, माझं गाव लिहिलं, माझं राहण्याची जागा लिहिली, तसं हे झोपडपट्टीतलं जीवनसुद्धा लिहायला पाहिजे. आणि तिथलं जीवन पाहिलं तर इतकं भेदक होतं, विचित्र होतं, विलक्षण होतं की मला ते लिहिल्याशिवाय राहावे ना. आणि त्यातून माहीमची खाडी जन्माला आली. आणि नंतर मग मी माहीमची खाडी हा एक जीवनानुभव होता, परंतु मुंबईच्या जीवनावर, नागरी जीवनावर मी वेगवेगळ्या स्वरूपाच्या अनेक कथा लिहिल्या आहेत. मुंबईतलं स्त्री पुरुष संबंध, मुंबईतलं श्रीमंतांचं जगणं, मध्यमवर्गीयांचं जगणं, आता अलीकडची गेल्या 10 वर्षातली फास्ट फूड कल्चर ज्याला म्हणू आपण, की झटपट सगळ्या गोष्टी होणं, यशाकडे पण झटपट जाणं, पैशासाठी वाटेल त्या गोष्टी करणं, हे जे आहे हे सुद्धा माझ्या अलीकडच्या कथातून आपल्याला वाचायला मिळेल. त्यामुळे ह्या महानगरीचा ठसा माझ्या लेखनावर जरूर पडलेला आहे. म्हणजे सामाजिक कणव असल्यामुळे सुरुवातीपासूनच तुमचा कल हा वास्तवाचं चित्रण करण्याकडे होता, असं ना? हो, हे बरोबर आहे की साहित्यामध्ये केवळ रंजकता, कल्पनारंजन असावं असं मला कधीच वाटलं नाही. कारण सुरुवातीपासूनच मी वाचलं तेही वास्तवदर्शी होतं, लिहावंसं वाटलं तेही वास्तवदर्शी, आणि लिहित गेलो ते पण वास्तवदर्शी होतं. त्यामुळे त्याला तुम्ही सामाजिक जाणीव म्हणा, इतर काही म्हणा, परंतु वास्तवाशी इमान हे सूत्र मी कधी सोडलं नाही. समकालीनाविषयी तुम्ही अतिशय जिव्हाळ्याने लिहिलेलं आहे, तुमच्या मित्राविषयी जे काही ललित लेखन जे केलेलं आहे. गोव्यामध्ये तुम्ही काही दिवस होता,
तर गोव्याकडच्या म्हणजे जीवाभावाचा गोवा हे पुस्तक तुम्ही लिहिलेलं आहे. तर हा मित्राबद्दलचा जिव्हाळा, तर या मित्रांनी जे तुम्हाला काही दिलं त्याच्याबद्दलचा एक जो एक ऋणानुबंध जो असतो, तर या ललित लेखनाबद्दल काही सांगाल का? मला असं वाटतं की ललित लेखन हा कवितेनंतरचा आत्माविष्काराचा अतिशय चांगला मार्ग आहे. ज्याला लेखकाला बरोबर आहे. आत्माविष्कार ज्याला म्हणू आपण, तो कवितेमध्ये उत्तम साधतो. आणि कवितेनंतर कथा कादंबरीपेक्षा सुद्धा मुक्त ललित लेखन जे आहे त्यामध्ये लेखकाचा आत्माविष्कार खऱ्या अर्थाने आपल्याला सापडतो. त्यामुळे मी ललित लेखनाला खूप महत्त्व देतो आणि मी ललित लेखन खूप केलेलं आहे. त्यामध्ये आत्मनिष्ठा असते आणि आत्मनिष्ठेतून तुम्ही ज्यावेळी काही चिंतन करता, काही सांगता, त्यावेळी ते लेखन अगदी वेगळ्या स्तरावर जातं. आपल्याला आपण समीक्षक आहात, आपल्याला याची कल्पना आहे आणि मला ह्या लेखनाची फार मोहिनी आहे. त्यामुळे माझे तसे लेखसंग्रह आहेत, मी लिहिलेले आहे. आणि मित्रांबद्दल म्हणाल तर आता खानोलकर सारखा माझा मित्र किंवा विष्णू जयवंत बोरकर, गोमंतकीय लेखक विजय बोरकर, मी, आना पेडणेकर, विजय बोरकर, खानोलकर हे सगळे एका वेळी वाढलो, एकत्र राहिलो, एकत्र गप्पा गोष्टी केल्या, साहित्याची अनेकांच्या चर्चा केल्या. त्यांची कथा त्यांनी मला सांगायची, माझी कथा मी त्यांना सांगायची, त्यांच्या कवितेच्या ओळी त्यांनी मला वाचून दाखवायच्या, माझी कविता त्यांना, असं आमचे अतिशय मंत्रलेले ते दिवस होते. त्यामुळे अर्थातच जिव्हाळा, साहित्य हा आम्हाला एकत्र आणणारा मोठी गोष्ट होती. आणि मग मैत्री ही मूल्य असं आहे की त्याला कधी पर्याय नसतो. आणि निखळ मैत्री, शाश्वत मैत्री ही आमच्यामध्ये आपोआपच या साहित्याच्या माध्यमातून रुजून आली आणि ती कधी नष्ट होणार नाही. त्यामुळे जिव्हाळ्याने लिहिलं गेलं. आता तुमच्या कवितेविषयी थोडंसं मला विचारायचं आहे. तर सुरुवातीच्या काळात तुम्ही कविता वगैरे लिहित होता का? प्राध्यापक कुमारपंत, हा प्रश्न गेल्या वर्षीपासून मला अनेक लोक विचारत आहेत. कारण गतवर्षी मी मौजच्या दिवाळी अंकामध्ये आणि साधनेमध्ये, दीपावलीमध्ये माझ्या काही कविता प्रसिद्ध झाल्या आणि अनेकांना आश्चर्य वाटलं की मी गद्य लेखक, मी पद्याकडे कसा वळलो. आणि त्या कविता शिपू भागवतांसारख्या समीक्षकाने, संपादकाने सुद्धा तिची कविता माझी मौजमध्ये आलेली आहे, तिचं कौतुक केलं. गोष्ट अशी आहे की मी गेली 30-35 वर्ष कथेबरोबर कविता पण लिहितो आहे. आणि तुमच्या लेखनामध्ये सुद्धा काव्यात्मक उभी आहे. कारण ते कवितेचं एक अंग आहे आणि कवितेचं हे इंद्रिय सुरुवातीपासून असल्यामुळे मी कविता कधी छापली नाही, प्रसिद्ध केली नाही. कारण मला असं वाटतं की हा कवितेचा जो आनंद आहे हा माझ्यापुरता राहावा, हा माझा अगदी व्यक्तिगत असा आनंद आहे. पण मग माझे मित्र म्हणाले की हा आनंद इतरांपर्यंत जायला पाहिजे, म्हणून त्या कविता मी प्रसिद्ध केल्या आणि अजूनही मी आजही कविता लिहितो. कविता हा माझ्या साहित्य निर्मितीतला एक अत्यंत आनंदाचा, सुखाचा भाग आहे. निर्मितीत अत्यंत खूप काही चांगलं सांगणारा भाग आहे. त्यामुळे कविता ही माझ्यावर आहेच आणि लवकरच माझा कविता संग्रही मी प्रकाशित. चांगली गोष्ट आहे. परिणत होताना तुम्ही कविता लिहित आहात, हा एक सुखद योग आहे. बरोबर आहे की नवोदित असताना सुद्धा मी प्रसिद्धीसाठी काही केलं नाही, क्लिप्त्या केल्या नाहीत की खूप लवकर प्रसिद्धी व्हावी असंही वाटत नाही. नाहीतर 30 वर्ष कविता संग्रह बासनात ठेवणं हे आजच्या दृष्टीने तुम्ही पाहाल तर खूपच कठीण गोष्ट आहे. कर्णिक साहेब, तुम्ही मनमोकळेपणाने तुमच्या या लेखनाच्या निमित्ताने आम्हाला तुमच्या मंतरलेल्या दिवसात फिरवून आणलं. तर खरोखरच हा एक चांगला योग आकाशवाणीने आपल्याला आणून दिला. तर आपण पुन्हा भेटूया. नमस्कार. नमस्कार. धन्यवाद.